पण जे वडापाव मी खाल्लेले आहेत ते ह्याच्यापेक्षाही 100 पटीने खूप चांगले आहेत. सो फायनली आम्ही घेतलाय आराम वडापाव, एक विथ हिरवी चटणी आणि एक विदाऊट हिरवी चटणी. खाऊन बघूया खरंच ही जी गर्दी तुम्हाला आजूबाजूमध्ये दिसते खरंच एवढी हाईप आहे का, खरंच हा वडापाव एवढा टेस्टी आहे का. हात लावून बघतो तो फुल थंड आहे, बघूया काय आहे ते. नाही खूप चांगला आहे वडापाव, असं एकदम पण काय वाईट नाही आहे. 25 रुपयाच्या हिशोबाने ठीकठाक टेस्ट आहे. पण जी हाईप आहे, लोक जी येत आहेत आणि बोलतात आराम वडापाव, ठीक आहे जुनं आहे मान्य आहे, नाही असं नाही, पण ज्याप्रमाणे तिकडे गर्दी आहे त्या हिशोबाने ही टेस्ट बिलकुल पण नाही. 25 रुपीज या वडापावसाठी तर खूपच जास्ती झाले, पण ठीक आहे टेस्ट त्यातल्या त्यात ओके आहे. आता नावाची हाईप झालेली आहे त्यामुळे आपण काही करू शकत नाही. असे मुंबईमध्ये खूप सारे वडापाव स्टॉल्स आहेत जिकडे निव्वळ नावामुळे जास्तीत जास्त हाईप केलेले, पण ती टेस्ट आता नाही आहे. आणि आराम वडापाव ओव्हरऑल माझ्या मते आउट ऑफ 10 स्टार्स आय वुड से इट्स 6.5. हा माझा ओपिनियन आहे, बाकी तुमच्यावर डिपेंड आहे, प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. पण जे वडापाव मी खाल्लेले आहेत ते ह्याच्यापेक्षाही 100 पटीने खूप चांगले.